थेट मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर जाऊयात। तिकडे सध्या मॉक ड्रिल सुरू झालेला आहे। वेदांत नेब आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देईल। वेदांत, आज मॉक ड्रिल केलं जाणार आहे, काय परिस्थिती आहे लोकमान्य टिळक टर्मिनसवर आणि कशी सज्जता आहे? वेदांत, आवाज पोहोचतोय? टिळक टर्मिनल्सवर हे मॉक ड्रिल सुरू झालेलं आहे। इथे आपण बघतोय हे मॉक ड्रिल सुरू झालेलं आहे। इथे आपण बघतोय आरपीएफ त्यासोबत जीआरपी यांचं संयुक्त हे मॉक ड्रिल सुरू आहे। कशा प्रकारे प्रवाशांना सूचना दिल्या जातात आपण बघतोय, अनाउन्समेंट केली जाते आणि प्रवाशांना आपत्कालीन स्थितीमध्ये नेमकं काय केलं पाहिजे याच्या सूचना रेल्वे पोलिसांकडून दिल्या जात आहेत। डॉग स्क्वॉड सुद्धा आपल्याला थोड्या वेळात इथे पाहायला मिळेल आणि ठिकठिकाणी आपण बघतो लोकमान्य टिळक टर्मिनसहून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासी जात असतात, मोठी गर्दी होते। मात्र या गर्दीला कंट्रोल करत इथे अपन बच्चों सूचना दिली जाती, किस तरह से सूचना दी जा रही है, मॉक ड्रिल किस तरह से हो रहा है? मॉक ड्रिल हम फ्लैग मार्च के माध्यम से कर रहे हैं। इस माध्यम से हम जो एक आदेश जारी किया गया है उसके अनुपालन में हम लोगों को, यात्रियों को ये बताना चाहते हैं कि आप किसी भी यात्रा के दौरान कोई संदिग्ध व्यक्ति या लावारिस सामान दिखाई देता हो तो उसकी सूचना अविलंब अपने आरपीएफ, जीआरपी या टीसी स्टाफ साथ ही संख्या में पैसेंजर्स लोकमान्य टिळक टर्मिनस पर है, उसे किस तरह से कंट्रोल किया जा रहा है जब ये मॉक ड्रिल हो? चूँकि उनको पहले से हमने अवेयर कर दिया है, ये मॉक ड्रिल है, उनको भी पता है, सर विदित है कि मॉक ड्रिल चल रहा है, हमें अवेयर किया जा रहा है और हम उनको इस अवेयरनेस के माध्यम से सूचित कर रहे हैं कि आप पैनिक ना हो, आप अपनी यात्रा सुखद करें, आपकी यात्रा सुखद मंगलमय हो, हम उनको अवेयर कर रहे हैं। त्यामुळे प्रज्ञा वेगवेगळ्या ठिकाणी हे मॉक ड्रिल आता होणार आहेत। म्हणजे इथे लोकमान्य टिळक टर्मिनसवर होतंय, सीएसएमटीला सुद्धा आपण अशा प्रकारचं हे मॉक ड्रिल बघणार आहोत। मुंबई सेंट्रल इथे झालेलं आहे आणि ठिकठिकाणी मॉक ड्रिल केलं जातंय। युद्धजन्य परिस्थितीत किंवा आपत्कालीन स्थितीमध्ये नागरिकांनी कशा प्रकारे कार्य करायचं आहे, कशा प्रकारे सूचनांचं पालन करायचं आहे, ही माहिती पोलिसांकडून दिली जाते। वेदांत, मुंबईमध्ये आणखी कोणकोणत्या ठिकाणी मॉक ड्रिल केलं जाणार आहे आणि तिथे कशी तयारी करण्यात आली आहे? नक्कीच आपण आता सध्या लोकमान्य टिळक टर्मिनलची दृश्य दाखवतोय। मात्र थोड्याच वेळात म्हणजे साधारणपणे 3-3:15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स इथे मोठं एक मॉक ड्रिल केलं जाणार आहे। तिथे कशा प्रकारे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं नेमकं काय नागरिकांनी केलं पाहिजे, पॅसेंजर्सनी काय केलं पाहिजे ते सांगितलं जाणार आहे। क्रॉस मैदान इथे एनसीसी कॅडेटकडनं मॉक ड्रिल केलं जाणार आहे। शिवाय दादर भागात सुद्धा एक मॉक ड्रिल केलं जाणार आहे आणि यामध्ये एनसीसी कॅडेट असेल, मुंबई पोलीस असतील, एनडीआरएफ असेल, विविध यंत्रणा एकत्र येऊन या सगळ्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी होणार आहेत आणि नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीमध्ये विविध प्रात्यक्षिक करून दाखवत कुठेही आपण घाबरायचं नाहीये, तर कशा प्रकारे आपण आपत्कालीन स्थितीमध्ये काम करायचं किंवा कशा प्रकारे सूचनांचं पालन करायचं आहे ही माहिती त्यांना या मॉक ड्रिलच्या माध्यमातून दिली जाणार आहे। आणि ज्या प्रकारे गाईडलाईन्स दिल्या आहेत त्या गाईडलाईन्सचं पालन करत विविध यंत्रणा हे मॉक ड्रिल आपल्याला मुंबईमध्ये राबवताना पाहायला मिळतात। कारण मुंबई कॅटेगरी 1 मध्ये म्हणजे असुरक्षित जो भाग असतात त्यामध्ये कॅटेगरी 1 मध्ये मुंबई आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारची मॉक ड्रिल हे आपल्याला मुंबई कायमच हिट लिस्टवर राहिलेली आहे आणि त्यामुळे सातत्यानं मुंबईच्या सुरक्षेच्या अनुषंगानं इथं विविध ठिकाणी मॉक ड्रिल होणं गरजेचं आहे। वेदांत, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।